नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आंबा कलम करण्यासाठी जी काडी निवडत असतो ती काडी कशा पद्धतीने निवडायची किंवा योग्य काडी कोणती याच विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ, कारण की जर योग्य काडीची निवड जर नाही झाली तर आपला जो कलम आहे तो फेल होण्याचे 90% चान्सेस हे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे योग्य काडीची निवड पाहण्यासाठी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, आता जुलै महिना सुरू आहे आणि जुलै महिन्यामध्ये कलम करण्यासाठी जे वातावरण आहे किंवा जे आपल्याला कोळीपासून जे झाडं उगवलेले असतात ते झाडं देखील आता उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेस आपल्याला कलम करण्यासाठी योग्य वेळ हीच मानली जाते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना असे प्रश्न असतात की जी कलम काडी आपण निवडतो ती कलम काडी कशा पद्धतीने पाहिजे की जेणेकरून आपला जो कलम आहे तो 100% सक्सेस होईल. कारण की जर कलम काडी चुकली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2-3 प्रकारच्या काड्या दाखवणार आहे. त्यामध्ये आपण कोणती काडी ही निवडली नाही पाहिजे किंवा कोणती काडी ही निवडली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कलम करण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात प्रथम जर आपण विचारात घेतलं तर ही काडी आपण आत्ता बघू शकता की ही एक काडी आहे, परंतु ही काडी आपण निवडली नाही पाहिजे. कारण की ह्या काडीवरचा जो भाग आहे तो भाग जो आहे तो पूर्णपणे फेल आहे. कारण की आपली काडी निवडत असताना जो वरचा डोळा असतो तो चांगल्या पद्धतीने फुटलेला पाहिजे किंवा जे कोंब आहे तो उगवताना आपल्याला दिसला तरच आपण ती काडी निवडली पाहिजे. खालचा साईड जर बघितली आपण ती बरोबर आहे, परंतु वरची जी साईज आहे ती चुकीच्या पद्धतीने. त्यानंतर दुसरी काडी, त्यानंतर आपण ही काडी बघू शकता. ही काडी देखील चालत नाही, कारण की नवीन जी पालवी ती या काडीवरती आत्ता फुटलेली आणि आपल्याला इथून म्हणजे ह्या जागेवरतूनच खालची काडी ही आपल्याला पाहिजे असते, परंतु ह्या जागेवरून आणखी वरती ज्या फांद्या फुटलेल्या आहेत त्यामुळे देखील आपल्याला कलम करण्यासाठी ही काडी देखील चालत नाही. मग योग्य काडीची निवड कोणती, तर चला तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही ही काडी जी बघू शकता ही काडी आपल्याला सर्वात कलम करण्यासाठी उत्तम आहे. कारण की हिचा जो डोळा आहे समोरच्या वरच्या साईडचा तो देखील बघू शकता चांगल्या पद्धतीने आत्ता म्हणजे फुगलेला आहे आणि याच्यामधून नवीन जी पालवी ती फुटणार आहे. त्यानंतर पेन्सिलचा जो आकार आहे तो जो काडीचा आकार आहे तो पेन्सिलच्या म्हणजे आकाराचा आपल्याला पाहायला मिळतो. काडीची लांबी देखील 5-6 सेंटीमीटर लांबीची आहे. ही काडी आपल्याला कलम करण्यासाठी सर्वात योग्य काडी ही मानली जाते. अशा पद्धतीने ज्या काडीला डोळा असेल तीच काडी आपण कलम करण्यासाठी निवडली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.